मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ताराचे बाबा त्यांच्या हाताखालच्या पियेला सांगू लागता की खरं तर ना आत्ता मजा येणार आहे. आता कुठं ताराच्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये भांडण चालू झालं आहे. तर त्यावेळी तो पिये आश्चर्याने विचारू लागतो की साहेब कशाचं भांडण. तर त्यावेळी तो ताराचे बाबा सांगू लागता की इतक्या वर्षानंतर आता मी माझ्या मुलीला ताराला बघितलं आहे. आता माझं फिल्मची शूटिंगही बंद होणार नाही आणि तिकडं तिचा गाण्याची तारीखही समोर घेणार नाही आणि मीही काय मागं हटणार नाही. त्याच्यामुळे आता आमच्या दोघांमध्ये चांगलंच भांडण लागणार आहे. आता ताराचे बाबा त्या पियेला सांगू लागतात. तर दुसरीकडे सोहम मात्र ताराची समजूत काढत असतो. तिला सांगू लागतो की तारा असं खचून जाऊ नको ना, तुला तिकडचं अभिनय करायला पण आवडतो ना, तर आपण तिकडं काहीतरी ॲडजस्ट करू. तू तुझी बाजू मांडण्याचा तरी प्रयत्न कर ना. मला असं वाटतं तू तुझी बाजू मांडायला हवी. मी तुला ना खरंच साथ देईन. मी तुला आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत साथ देत आलो ना, मग इथं पुढे मी नाही खचणार. मी तुला साथ देणार आहे. तारा आपण काहीतरी करू. तू तुझ्या मॉमची समजूत पण काढून पाहिली, पण तुझी मॉम तर काय ऐकून घ्यायला तयारच नाही. आणि इकडे यांनी तर डायरेक्टली सांगितलं आहे की तुझ्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटतं की मी दुसरी हिरोईन घ्यायला हवी फिल्मसाठी. तर आता ताराला काहीच कळत नसतं मी नेमकं करू काय. मी मॉमचं ऐकू का इकडे त्या सरांचं ऐकू, तिला काहीच कळत नसतं. त्यावेळी तारा फक्त सोहमकडे बघू लागते आणि ती फक्त विचारात पडलेली असते. दुसरीकडे भैरवीच्या घरी तारा आणि जयंती पण असतात. भैरवीचं तर डोकं काम करत नसतं कारण की ताराचा मूड ऑफ झालेला असतो. तर त्यावेळी सावली म्हणू लागते मला तर असं वाटतं की तारा मॅडम इकडे येणारच नाही आहे. तर त्यावेळी जयंती म्हणती हो का, असं म्हणते का. आता जयंतीचं ॲक्टिंग तर खूपच भारी. जयंती तसं म्हणू लागती. तर लगेच जयंती म्हणते तुला काय वाटतं ग, ताराने इकडे यायला नको का. आता जयंती फक्त हे सगळं पैशासाठीच करत असते. तर त्यावेळी सावली म्हणते अहो जयंती वहिनी तुम्ही असं काय बोलताय. मला असं चांगलंच वाटेल तारा मॅडम इकडं आल्या तर, पण मला असं वाटतं माझं मन सांगतंय की तारा मॅडम इकडे येणार नाही. तर त्यावेळी जयंती उठून उभं राहते आणि म्हणू लागते तुला जर तारा इकडं आलेली आवडेल ना, तर चल ना मग आपण दोघीजणी जाऊन तिला इकडे घेऊन येऊ. तर भैरवी मात्र ह्या दोघींची फक्त कटकट ऐकत असते. ती यांच्यामध्ये काहीच बोलत नसते. तर त्यावेळी तिकडं तारा आणि सोहमही मात्र विचारात पडलेले असतं. त्यांनाही कळत नसतं नेमकं काय करायचं. सोहमनं तर ताराला सांगितलेलं असतं की तू तुझी बाजू मांड. दुसरीकडे मात्र सावलीने घरच्यांना सांगितलेलं असतं की मी रियाजासाठी चालले आहे आणि त्यांनी परवानगीही दिलेली असती. पण सावलीला आता खूप लेट होते घरी जाण्यासाठी. तर सारंगी मात्र तिकडं सावलीची वाट बघत असेल. तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या समोर या सावलीच्या गाण्याचं सत्य आलेलं असतं की सावली गाणं गाता वेळेस त्या ऐश्वर्यानं बघितलेलं असतं. ती पण काय आता धुमाकूळ घालती येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूया. तर आता जयंती म्हणू लागते की सावली चल आपण ताराला घेऊन येऊया. तुला ती तारा इकडं आलेली आवडेल ना, तर चल मग माझ्यासोबत माझी मदत करू लाग. तर सावली फक्त जयंतीकडे बघत असते. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.